नमस्कार, मी विश्वनाथ आणि गोवन वार्ता लाईव्हच्या ह्या आमच्या खास बातचीतमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत गोव्यातले कर्करोग तज्ज्ञ. या क्षेत्रात गेली अनेक वर्ष ज्यांनी झोकून काम केलेलं आहे, त्याचबरोबर सामाजिक कार्यात सुद्धा ज्यांचा मोठा सहभाग असतो असे डॉक्टर शेखर साळकर आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. एकंदर गोव्यातील कर्करोगाची स्थिती आणि हा कर्करोग गोव्यात फोफावतोय की तो कमी होतोय ह्याबाबत डॉक्टर आम्हाला माहिती देणारे आपण जाणून घेऊया. डॉक्टर, कर्करोग म्हणजे कॅन्सर हा जो आजार आहे त्याची सध्याची गोव्यात नेमकी स्थिती काय आहे? हा कर्करोग वाढतोय का? आणि जर वाढत असेल तर त्याची कारणं नेमकी काय असू शकतात? आणि तुम्हीच आज काही आकडेवारी जी आहे ती पाठवली होती गोबोक अँड डेटा यांच्याबद्दल. ती आकडेवारी नेमकी काय दर्शवते ह्यावर आम्हाला थोडी माहिती द्या. कॅन्सर जो आसा न्ही इज गोईंग टू इनक्रीज. तो कमी जावचोच ना. देर आर टू इम्पॉर्टंट रिजन. कोविडा खातीर कॅन्सर वाडचो ना, दॅट आय कॅन अश्युअर यू. कोविडान आमचे कडेन नो डेटा, वी डोंट हॅव एनी डेटा टू सजेस्ट दॅट कोविड इज इनक्रिजींग कॅन्सर. कोविडा खातीर कार्डियाक सुद्दां वाडले म्हणून येता, आय कॅन एग्री, बिकॉज क्लॉट जाताले बिकॉज ऑफ दॅट इज ओके. बट कॅन्सर नाही. पण कॅन्सर वाडटा अँड दॅट इज नॉट इवन आतां, पयलीं पासून वाडटा. फॉर लास्ट 1 decade or 2 decades इट इज इनक्रिजींग. Because there are two reasons which is important. One is आमचे population वाढता. Every year we are adding around 1.5 crores to our population. 1.5 कोटी सुमार आम्ही ॲड करता आमचे एव्हरी वर्ड्स. आणि सेकंड थिंग 1950 1947 धरतो आमचे, जेन्ना आमी इंडिपेंडंट जाले आमचे, तेन्ना आमचे एवरेज लायफ ऑफ अ मेल अँड फिमेल वॉज लेस दॅन 50 years. म्हणजे आमी 50 वर्सांच जगताले. सो 50 वर्सां जगलो जाल्यार तुका कॅन्सर आनी खंयचो जातलो. आनी तेन्ना आमचे कडेन डेटाय कांय नाशिल्लो. नाव वी आर एप्रॉक्सिमेटली एवरेज मनीस 70 वर्सां जगता. दॅट मिन्स 20 वर्सां आमकां लायफाक आमी ॲड केली. आनी खंयची ॲड केली? लेटर हाफ. 50 नंतरची फुडली ना. 50 नंतर जेन्ना तूं ॲड करता, यू वील गेट ऑल दीस टायप्स ऑफ डिसीज. डायबिटीज वाडटले तुजी, हायपरटेन्शन वाडटले, कॅन्सर वाडटले, जे आमी लायफस्टायल डिसीज म्हणटा. दे वील एक्चुअली स्टार्ट इनक्रिजींग आफ्टर द 50 ओनली. आमचे कडेन ते आतां अरावंड 30-40 आमी धरतात, पूण 50 वेळार एक्चुअली वाडटा सगळे जाण. सो कॅन्सर इज गोईंग टू रायज अँड आमच्या हाज्या प्रमाणे इट वील रायज एप्रॉक्सिमेटली 5 to 5%, 5 to 6% वर्साक ॲड जातले कॅन्सर पेशंट. तुवें कितेंय केलें तरी ॲड जातले. आमचो नाव दॅट्स वाय वी आर ट्रायंग टू गेट इट अर्ली. म्हणजे तूं बाबा तुका जावपाचो हें आमचें सगळें आमच्या हातान ना, पूण एटलिस्ट तें बेगीन डायग्नोज जावप आनी यू कॅन क्युअर, गेट युअर सेल्फ क्युअर, इज आमचो मोटो आसा सद्या. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. सो इनक्रीज जाता ही ताका रिजन्स आसाच ना म्हणना हांव. आमची लायफस्टायल चेंज जाल्या, खावपाचें जाल्यार, लेट लग्नां, कमी भुरगीं जाल्या, ब्रेस्ट फिडींग कमी जालां, म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचो बी वाडटा, प्लस एज वाडटा. तशें बाकी थोडे कॅन्सर लायक प्रोस्टेट कॅन्सर वील इनक्रीज विथ द एज. सो हें वाडपाचें हें आसाच. सो आमची गोंयांत जर आमी धरलें, आमची एक 15 लाख पॉप्युलेशन धरलें, आमी नॉर्मली अरावंड 15 ते 16 1500 ते 1600 आमी नवे पेशंट्स एवरी इयर पळयतले अशें म्हाका दिसता. कित्याक आमचे कडेन स्टॅटिस्टिक्स आमी म्हणटा ती आमकां एक, आमी जी स्टडी आमची चलता बारीक बारीकचे आमी करून, ताजे वरसूनच आमकां एक ऑलमोस्ट डेटा येता. पण आमचे कडेन पॉप्युलेशन बेस्ड रजिस्ट्री ना, हॉस्पिटल बेस्ड ऑल्सो रजिस्ट्री ना. गोंयांत सारकी रजिस्ट्री नाच सद्या एज ऑफ टुडे. बट एक 10 वर्सां फाटीं आमचे कडेन आशिल्लो डेटा, ताजेर आमी ॲड करून एक एप्रॉक्सिमेट आमी जे पळयता ते नंबर आमी सांगूंक शकता तसो. सो 100% ऑथेंटीक डेटा आसूं न्हय, पण इट इज वॉट आमचे एक जनरल लास्ट 30 वर्सां हांव ह्या फिल्डार आसा. सो एक अदमास येता म्हाका 1500 ते 1600 नवीन कॅन्सर पेशंट गोंयांत आसूं शकता. ते आमकां चड दिसता. कित्याक 1500 जरी नवीन जाले, 2 वर्सां पयलींचे, 1 वर्सा पयलींचे, 5 वर्सां पयलींचे पेशंट ऑल्सो वील कम विथ सम सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम्स. सो तांचोय ट्रिटमेंट चालू आसता. सो ट्रिटमेंट चालू आशिल्ले पेशंट तुका खूब दिसतात. सो अरावंड एक्झिस्टींग अरावंड एक 4-5 हजार तरी पेशंट ट्रिटमेंट चालू आसतलो, कन्सिडरींग ओल्ड पेशंट्स ऑल्सो. सो बट नवे पेशंट धरले तुवें, आमी डेटा म्हणटा तो नवे पेशंट. आनी क्रूड आमी इन्सिडन्स रेट म्हणटा. क्रूड इन्सिडन्स म्हणजे पॉप्युलेशन डिवायडेड बाय नंबर ऑफ पेशंट्स. सो आतां आमी जर 15 लाख पॉप्युलेशन धरलें आनी आमची 1500 पेशंट धरले जाल्यार अरावंड 100 to 105 पर लॅक ऑफ पॉप्युलेशन. 1 लाखाचें पॉप्युलेशन धरलें जाल्यार भितर 105 जाणांक कॅन्सर अशें आसूं शकता, वीच इज एज पर एक्चुअली नॅशनल स्टँडर्ड. सो इट इज नॉट दॅट गोंयांत फक्त वाडटा कॅन्सर अशें ना, सगळ्या ऑल ओवर इंडिया इट इज द सेम स्टॅटिस्टिक्स. सो वॉट इज इम्पॉर्टंट इज
एक विलेजीन वेगळो आसूं शकता, सिटीन वेगळो आसूं शकता, विलेजीचे कॅन्सर वेगळे आसूं शकता, सिटीचे कॅन्सर वेगळे आसूं शकता. दीस वेरिएशन कॅन ऑकर. थोडे कॅन्सर कमी जायत चल्ले, लायक सेंट्रल नर्वस सिस्टमचे कॅन्सर खूब कमी जाल्या, इवन लिम्फोमा कमी जाल्या, स्टमक कॅन्सर हॅज कम डावन, ब्रेस्ट कॅन्सर वाडलो, कोलोन कॅन्सर आमच्या गोंयांत तर आमी नंबर 1 आसा सध्या, म्हणजे वर्स्ट सारके, म्हणजे मॅक्झिमम पेशंट्स आमी पळयता इज कोलोन कॅन्सर गोंयांत कम्पेर्ड टू ऑल ओवर इंडिया. बट वी आर बेस्ट इन सर्वायकल कॅन्सर. तो आमी सारको कंट्रोल केल्लो आसा. हार्डली अरावंड 50-60 पेशंट बी आसतले वर्साक. सो सम कॅन्सर्स हॅव कम डावन, सम कॅन्सर वयर वता, पूण एवरेज अरावंड 5 to 6% रायज हो आसतलोच. सो जसो देश पातळीचेर कॅन्सराचें प्रमाण वाडटा तशें गोंयानूय तशें तितकेंच प्रमाण आसा, एक 5-6% वाडटलो म्हणटा. आनी वर्साक एक सादारण 1,500 ते 1,600 इतलो, म्हणजे जो पर्यंत आतां तुमचो इतलो एक्सपिरियन्स आसा. बट तुमी म्हणटा की आमचे कडेन ती अशी हें ना, मेंटेन रिकॉर्ड्स ना, रजिस्ट्रीच ना न्ही. दॅर इज नो रजिस्ट्री ओन्ली. वी हॅड रजिस्ट्री अरावंड 10 years बॅक. आमीच सुरू केल्ली तेन्ना ती, आनी तेन्ना आमी टाटा हॉस्पिटल कडेन टायअप करून केल्ले. तेन्ना आमचे एवरेज अरावंड 1,000 ते 1,100-200 सुमार आसतले पेशंट. सो इन लास्ट 10 years देर आर अरावंड 3-4 हजार पेशंट्स एड जाले आसतात. म्हणून आमी तो अरावंड 100 धरले जाल्यार 1,500 ते 1,600 नवे येतले. तुमकां हांवें सगळ्यान तो ग्लोबोकॉनचो डेटा. ग्लोबोकॉन इज अ नॅशनल आमची एक रजिस्ट्री अशी दवरता, म्हणजे ते स्टडी ते हॉस्पिटलान वता, फायंड आउट करतात. नॉट अ क्लासिकल नंबर. आमच्या गोंया इंडियन ते केन्ना जावचेंच ना, इतक्या बेगीन तरी जावचें ना. कित्याक इवन हातूंत लॉट ऑफ नॉर्थ ईस्ट स्टेट्स आर नॉट कवर, बिहार हे थंय सगळो डेटा सारको मेळना. पूण तांणी जो डेटा, ऑफिशियल डेटा अवेलेबल ग्लोबोकॅनचेर जर आसा, 2018चो डेटा जर आमी पळयलो जाल्यार इट वॉज अरावंड 85.5 पर लॅक ऑफ पॉप्युलेशन, म्हणजे 85 1 लाखांसून 85 जालां. सो एवरेज अरावंड म्हाका दिसता तेन्ना आमचें पॉप्युलेशन 135 कोटी आशिल्लें. अरावंड 11.5 लाख पेशंट्स 2018. मागीर 2020चो डेटा आसा, म्हणजे 2 वर्सां नंतर हे 85 जे आमी पळयताले ते जाले अरावंड 95, म्हणजे 10% वाडले. 10% वाडप म्हणजे वर्साक आमी 5 धरले, 2 वर्साचो डेटा न्ही तो. तेन्ना आमचें पॉप्युलेशन आशिल्लें 138 कोटी, आनी आमी नंबर पळयलो 132 कोटी सुमार. सो अरावंड 1,60,000 सुमार पेशंट्स आमचे त्या 2 वर्सांक वाडले. पयल्या 18चो हांव कित्याक हो दाखयता तुमकां 18चो डेटा. सो 18 म्हणजे कोविडाचे पयलींय वाडटाले. दॅट इज वॉट आय एम ट्रायंग टू शो यू दॅट इन 18 ऑल्सो वेन देर वॉज नो कोवीड, देर वॉज नो अदर प्रॉब्लेम, स्टील इट वॉज इन्क्रिजींग. 2020 इन्क्रीज दाखयलो, 2029 इन्क्रीज जालो, विच इज सिमिलर टू 2018 to 20. सो कोवीड आनी कॅन्सरचें रिलेशन व्हेरी अनलायकली. ओन्ली थिंग कोवीड कितें जालां आसतलें, कोविडान लोक भायर सरूंक ना. सो जो पेशंट अदरवायज आमी ताजो डायग्नोसीस स्टेज 1 and 2 करतले आसले, ताजे डायग्नोसीस 3 and 4 जाले. सो डेथ रेट्स, मरपाचें प्रमाण कॅन्सरान हें आतां आनी नेक्स्ट 1-2 years मातशें वाडूंक शकता. बिकॉज तेन्ना आमी तांकां सारको ट्रिटमेंट दिवंक पावना, कित्याक ते घरांतसून येनाशिल्ले. येताय जाल्यार तांकां अर्दो ट्रिटमेंट जातालो, कित्याक सगळेच भिताले. इवन ताची ऑपरेशनां डिले जाताली, तांकां किमो दिवया, हें दिवया, म्हणजे जो स्टँडर्ड ट्रिटमेंट आशिल्लो तो मातसो डिले जातालो. आतां ते येवंक लागतले, तशें तशें तांचो तो स्टेज वाडली म्हणटकच तांचे तुका चान्सीस ऑफ सर्वायवल गोज डावन. सो डेथ रेट्स मे इन्क्रीज, पण कोविडा खातीर कॅन्सर वाडलो आय कांट बिलीव दॅट. आनी आमचे कडेन डेटाय ना ते म्हणपाक काय. देर इज नो डेफिनेट. सी यू कॅनॉट टॉक जस्ट तुका दिसता म्हणून हवेन उलोवंक. आनी कित्याक वेन सेलिब्रिटी टॉक्स यू हॅव टू टॉक विथ अ प्रॉपर डेटा तुजे कडेन आसूंक जाय. येस, आमचे कडेन हांव ना म्हणटा की आमचे कडेन ऑथेंटीक डेटा आसा, पण आमची जी आमी स्टडी चल्ल्या अशी आनी आमकां जें दिसता त्या प्रमाणे आमकां म्हाका दिसता दीस इज द करेक्ट आमचो डेटा. आनी ग्लोबोकॉनचो डेटा इज ऑफिशियल डेटा, गव्हर्मेंट रिलीज डेटा आसा. सो बाय 2022चो जो डेटा आयलो तातूंत ते जे 85 आशिल्ले 18, 95 जाले 20, ते 22 जालो 105, अरावंड 104-105. सो 10% परत वाडलो. सो दॅर इज नॉट अ ड्रास्टीक स्टेप. बाबा ते जर 125 जाल्ले, 110 जाल्ले, 125 जाले, म्हणजे वाडलेले, देन वी कुड हॅव रिलेटेड टू द कोवीड. बट इट इज रायझींग द सेम वॉट इट वॉज प्री कोवीड डेटा. सो आय डोंट थिंक देर शूड बी एनी प्रॉब्लेम इन दॅट. 2022 आमी ते जाले, पॉप्युलेशन जालें आमचें 1,42,000, 142 कोटी, 142 कोटी, आनी तातूंत आमकां 14,60,000 सुमार पेशंट कॅन्सरचे मेळ्ळे. सो इट इज एवरेज अरावंड 104 पर लॅक ऑफ पॉप्युलेशन. सो दोन वर्सांनी जो डेटा रिलीज जाता तातूंत 10% वाडटा.
10% म्हणजे आम्ही इयरली 5% धरून येतो. सो एवरेज 5 to 6% रायज विल बी देर इन कॅन्सर. ओके, म्हणजे जशी देश पातळीचेर 10% वाडटा तशें गोंयानूय तें सेम चित्र आसा. इट इज गोइंग टू इनक्रीज. ओन्ली आमचे चेंजीस आसतले गोंया इज बिकॉज ऑफ डायट. आमचे मातशे चडशे रेड मीट खावपी खूब आसा हांगा. म्हणजे नॉट ओन्ली क्रिश्चन, आमचे क्रिश्चन पॉप्युलेशन अरावंड 26% आहा. एक 10-15% मुस्लिम्स आसा. आनी गोंयचे हिंदू जे आहा दे ऑल्सो आर मटन, तांकां आवडटा. म्हणजे तांकां दे लायक टू ईट ऑल दीस. फिश अँड चिकन इज नॉट अ प्रॉब्लेम, बट रेड मीट इज डेफिनेटली प्रॉब्लेम फॉर कोलोन कॅन्सर. म्हणजे इन लार्ज इंटेस्टायनचो जो कॅन्सर आहा तो आमी सदांच म्हणटा की रेड मिटाच्या खातीर जावं शकता म्हणून. सो त्याच्या खातीर आमचे कोलोन कॅन्सर वाडटा. So that's why I was all the time I'm after the authorities to start a cohort study. ती आम्ही जी कोहॉर्ट स्टडी जर केली फूल गोयची जर आम्ही एक स्टेट अजून पर्यंत नो स्टेट हॅज डन अ कोहॉर्ट स्टडी. एक आपले गांवचे अशे वाराणसीचे केले, मागीर बॉम्बे केले, अशें केले. पण स्टेटीचे फूल दॅट टू गोवा वेर द डिफरन्स इज देर इन टर्म्स ऑफ कॅन्सर टायप्स. बाकीचे इंडिया पळयली आनी आमी पळयले जाल्यार दॅट इज नंबर मे बी सेम, पण हो कॅन्सर चड आसा, कोलोन कॅन्सर चड आसा, सर्वायकल कॅन्सर कमी आसा आमचे. सो वी कॅन कम टू तांचे डायट स्टडी केले. एक अरावंड 1 लाख पॉप्युलेशन घेतले 15 लाखांतले आनी स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट घेतले, तांची सगळी सारकी स्टडी केली अँड देन वी कम आउट समथींग कॉन्क्रीट. जाल्यार मागीर आमचे कडेन सारको प्रॉपर डेटा आसतलो ऑन वीच गव्हर्मेंट कॅन मेक अ पॉलिसी डिसिजन्स. कळ्ळें न्ही. मागीर आमी सारके उलोवंक शकतले ऑथेंटीक, बाबा ना हे इतके पेशंट आहा, इतके डायबिटीज आहा, इतके हायपरटेन्शन आहा, सगळें कळटलें. तशी अजून सायंटिफीक स्टडी जावंक ना न्ही. सायंटिफीक दे नो सायंटिफीक स्टडी डन इन गोवा एज सच. थोडे जाग्यार अशे भायर केल्ले आसा. कांय दिल्ली केल्या, म्हणजे वाराणसी हाली जाल्या, मागीर आमचे बॉम्बे जाल्या. पण आमचे जे आसा न्ही डायट कम्पेर्ड टू बाकीचे इन ऑल ओवर इंडिया इज टोटली डिफरंट. सो आमी जर स्टडी केली वी कॅन बी अ गुड कंपॅरिजन फॉर द डायट स्टडी सुद्दां. आनी कॅन्सराच्यो ज्यो स्टडी आसता त्यो नॉर्मली 20 वर्सां करची पडटा. बिकॉज तुका आयज तुवें कितें केलें म्हणून फाल्यां तुका कॅन्सर जातलो आसता. इट टेक्स अरावंड 15-20 वर्सां. सो पण पयलीं 5 वर्सान तुका हायपरटेन्शन, डायबिटीज हे सगळे जे आसा न्ही प्रॉब्लेमां ती रोखडी तुका कळटली. आतां आमी म्हणटा न्ही हांवें आमी म्हणटा की आमचे 40% ऑफ दीस पॉप्युलेशन वील हॅव डायबिटीज बी म्हणून. एक्चुअली खंय आहा डेटा आमचे कडेन. आमी जे उलयतात ते उलयतात वेन वी आर गोईंग फॉर अ कॅम्प्साक तुका जे आसा ते जातात फुडें. सो दॅट यू कॅनॉट कंपेर. यू हॅव टू डू अ स्टॅटिस्टिकली पॉप्युलेशन घेवन ते स्टडी करून सारकें करून करचें पडटा. प्लस वी कॅन डू दॅट जिनॉमीक स्टडी. तांचे सॅम्पल आमी दवरूं शकता. तातूंत आमी सगळे तांचे इन्क्लुडींग लिपीड प्रोफायल हे प्रोफायल सगळे करून सारके स्टडी करूं शकता. आनी इट इज नॉट व्हेरी कॉस्टली कंपेर्ड. Spending money on the treatment, nahi. Actually, to tell you frankly, I have really lost interest in treating the patient. See, treating the patient, anybody can treat the patient. But to find out the cause of it, and make a really change in the lifestyle of the people, that is very important. जाल्यार आमी ट्रीट करीत रावतले. कॅन्सर वाडत रावतले आमी ट्रीट करता, कॅन्सर वाडटा आमी ट्रीट करता. तातूंत कितें अर्थ आहा. सो दॅट्स वाय आय एम ट्रायंग टू पुट दीस अगेन इन द मायंड्स ऑफ द ऑथॉरिटीज की बाबा आमी ती स्टडी करुया. सम अमाउंट ऑफ फॉलोअप आता येता म्हजे कडेन की आमी करुया म्हणून स्टडी. पण स्टील इट हॅज टू गो. अँड नाव दॅट आय हॅव बीन ऑन द नॅशनल हेल्थ हातूंत हांव फॅमिली वेलफेरान आसा. पयलीं जेन्ना मिटींग जातली तेन्ना आय एम गोईंग टू प्रोपोज दीस फॉर गोवा. की आमकां एक हे तरी म्हणजे 3 वर्सां म्हज्या हातूंत एटलीस्ट आय कॅन स्टार्ट. आमी उरतले काय ना 20 वर्सां खबर ना. पण चालू केलें जाल्यार लेट इट कंटिन्यू अँड देन सम सॉर्ट ऑफ कॉन्क्रीट प्रपोजल्स कॅन कम आउट आफ्टर. तातूंतल्यान आमी पयलींच हे करून कंट्रोल करपाक शकता. कंट्रोल आनी वी कॅन टेल डायरेक्टली बाबा इतके केसीस आसा, इतके हें आसा तें आसा, हे खाल्ल्यार हें जाता, हें खाल्ल्यार हें जाता, सारकें बाबा हे कंट्रोल करूं शकता. सो वी कॅन गिव अ प्रॉपर डायरेक्शन. गव्हर्मेंट कॅन मेक अ पॉलिसी डिसिजन्स ऑन दॅट. सो लॉट ऑफ इम्प्रुवमेंट वील बी देर. प्लस वी कॅन कंपेर वीथ ऑल ओवर इंडिया. वी कॅन कंपेर वीथ द वेस्टर्न डायट. आतां हांवें सांगलें तुका इन USA द रेट इज 500. म्हणजे आमी वी आर मच बेटर देन कंपेर्ड टू द USA. येस आमचे आमी जरी म्हणलें 105 एक्चुअली इट मे बी 120, 130 ऑल्सो. कित्याक आमचे इट मे नॉट बी करेक्ट स्टॅटिस्टिक्स आमचे कडेन आसा ती. पण नॉट 500. 500 इज अ ह्यूज नंबर. सो देर चान्स ऑफ गेटिंग कॅन्सर इज हाय बट देअर क्युरेबिलिटी इज हाय आमचे पेक्षा. टायमार येतात, बेटर ट्रिटमेंट तांकां मेळटा. आनी आमचें पॉप्युलेशन ह्यूज आसल्या कारणान द डेथ रेट्स इज अ सिग्निफिकंट जाता तो. म्हणजे तांचे आमी सपोज तांचे 500 जर 100 पेशंट जाले आमचे ते 104 अरावंड 100 पेशंट आसतले. सो नंबर वील बी मोर ऑर लेस सेम आसतलो.
डॉक्टर जेन्ना पेशंट कॅन्सर पेशंट येता पळय डेथ रेट कितली आसता म्हणजे गोंयान देशाचेर आसूं गोवा रिलेटेड कितली डेथ रेट आसता? ॲव्हरेज आम्ही धरता की अराउंड 60%. म्हणजे 50%, 60% सर्वायवल म्हणजे 40 to 50% डेथ रेट्स असू शकतं. बट दॅट ऑल डिपेंड्स ऑन विच स्टेज यू कम. पण आम्ही ॲव्हरेज म्हणताना अराउंड 40% म्हणतो, म्हणजे 60% सर्वायवल म्हणटा आमी. 40% डेथ रेट्स. सो आता स्टेज हांवें तुका ब्रेस्टाचीच धरली. स्टेज 1 तूं आयलो न्ही 95% सर्वायवल न्ही. स्टेज 2 आयलो 80% जाली. स्टेज 3 ती 50 वता, स्टेज 4 ती 10% कडेन पावता. सो हांगा तुका करतना मागीर ते अराउंड 40% अशें दिसता डेथ रेट. पण इफ यू कम इन टायम देर आर 3 बेनिफिट्स आय ऑलवेज टेल. वन इज यू गेट अ गुड लायफ, नॉर्मल लायफ सारकें. सेकंड थिंग यू कॅन सेव द ऑर्गन, म्हणजे ते पयलीं काडचे पडटाले ते आतां वाचोवंक शकता. आनी थर्ड थिंग यू स्पेंड लेस मनी, विच इज टोटली अंडर DDSY स्कीम गव्हर्मेंट सगळें दिता तुका. स्टेज 1, 2, स्टेज 3, 4 गव्हर्मेंट डज नॉट हेल्प यू आउट. सो तुका स्वताचे पयशे खर्च करचे पडटा आनी यू स्पेंड ह्यूज अमावंट आनी यू वील गेट एक वर्सभर तूं फुडें धुकल तुजें लायफ. तोच फरक पडटा पडटा. सो आनी कितके पयशे खर्च करता तूं? सगळे तुजे सगळे फॉर्च्यून आहा भुरग्या बाळांचे सगळे ते आमचे भांगर बिंगर बायलेचे सगळे विकून तुमी ट्रिटमेंट करता. शेवटी तुय ना आनी फॅमिलीकूय त्रास. सो बेटर टू स्पेंड अर्ली. सो यू कम अर्ली, गव्हर्मेंट स्पेंड्स फॉर यू, प्लस तुझे थोडे दिवस घाले जाल्यार यू कॅन गेट अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. तर हे होते डॉक्टर शेखर साळकर. त्यांनी विस्तृतपणे सांगितलं की राष्ट्रीय पातळीवरची किती टक्केवारी आहे कॅन्सरची आणि त्या मनाने गोव्यात त्या काय परिस्थिती आहे. जशी देश पातळीवर 5 ते 6% जी वाढ होते तशीच वाढ ही गोव्यात सुद्धा होते. आणि सगळ्यात जास्त कॅन्सरचं जर कोणता प्रकार गोव्यात असेल तर कोलोन कॅन्सर असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्याला कारणं ही डाएट आहेत. दुसरा एक मुद्दा त्यांनी जो महत्त्वाचा मांडला की एक सायंटिफिक स्टडी गोव्याच्या बाबतीत होणं गरजेचं आहे, जी अजूनपर्यंत झालेली नाही, पण येणाऱ्या भविष्यात आपण त्यासाठी प्रयत्न करणार असं सुद्धा डॉक्टर शेखर साळकर यांनी सांगितलेलं आहे. चीफ रिपोर्टर अध्ययनासोबत व्हिडिओ जर्नलिस्ट शैलेश पणजी.